आपला क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या बॉलपर्यंत कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगता येत नाही, कारण तो खेळ म्हणजे बुद्धिमत्तेचा खेळ आहे. या खेळामध्ये पेशन्स ठेवावे लागतात. या खेळामध्ये ताकदीपेक्षा युक्ती अतिशय महत्वाची ठरत असते. आणि मगाशी आशिमभाई सांगत होते की पहिले 3 महत्वाचे बॉलर हे होऊन गेले आणि शेवटचे त्यांनी काय रागवू नये त्या कदमाने, हेच कदम यांचं नाव मला वाटतं हेच बॉलर आहेत. जेव्हा वर्गामध्ये ढ विद्यार्थी शेवटी बसवले जातात तशा पद्धतीनं 2 तुलनेनं कमकुवत असलेले बॉलर हे मागे ठेवले गेले होते. पण कधी कधी मागच्या बाकावर बसलेला विद्यार्थी हा कधी पहिला नंबर लावतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. तसंच मला वाटतं शेवटच्या 2 बॉलरनी ही मॅच फिरवण्याचं काम केलं. पण आता गावागावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. काय मिळतं खेळातून? खेळातून काय मिळतं? खेळातून एक आत्मविश्वास मिळतो. खेळातून सातत्याने जिंकण्याची जिद्द ही खेळातून आपल्याला निर्माण होते. आपल्या माहितीमध्ये कदाचित असं कुठे असेल असं मला वाटत नाही, पण आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये विविध प्रकारच्या नैराश्यातून आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात. मग कधी व्यवसायामध्ये आपण जर लॉस गेलो तर माणूस नैराश्यातून त्या ठिकाणी आत्महत्या करतो. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतात. कुठे काही भांडण झालं म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या करतात. पण माझ्या माहितीप्रमाणे खेळामध्ये खेळणारे खेळाडू जिंको अगर हालो, परंतु ते मनातून कधी निराश होत नाही, हताश होत नाही आणि अशा प्रकारचा आत्महत्येसारखा मार्ग कधी ते निवडत नाही. याचं कारण मैदानावर सातत्याने ते एकच ध्येय घेऊन उतरलेले असतात. त्यांच्यासमोर एकच ध्येय असतं की मला जिंकायचंय, मला जिंकायचंय, मला दुसऱ्याला हरवायचंय, यापेक्षा मला जिंकायचंय. आणि आयुष्यामध्ये हा मूलमंत्र माझ्या तरुण मित्रांनो कायम तुम्ही जोपासा, कायम जपा की मला कोणालाही हरवायचं नाहीये, मला स्वतःला जिंकायचं. जर 2 रेषा असतील आणि आपली रेषा ही त्या दुसऱ्याच्या रेषेपेक्षा जर छोटी असेल, एकाच बाजूला 2 रेषा मारलेल्या असतील, एक मोठी असेल आणि एक छोटी असेल, तर तुम्हाला तुमची रेषा मोठी करायची असेल तर दुसऱ्याची रेषा पुसून लहान करून तुम्हाला तुमची रेषा मोठी करता येणार नाही. तर त्याच्या रेषेपेक्षा तुम्हाला तुमची रेषा मोठी करावी लागेल. याचा अर्थ असा की तुम्ही आयुष्यामध्ये एक मूलमंत्र खेळासाठी जपला पाहिजे की मला दुसऱ्याला हरवायचं नाही, तर मला जिंकायचं आहे. मी जिंकलो की तो आपोआपच हरणार आहे. मी जिंकलो की तो आपोआपच हरणार आहे. आणि म्हणून मला जिंकायचं आहे, हे माझं ध्येय आहे, हा माझा संकल्प आहे, हे माझं उद्दिष्ट आहे. आणि याच्या करता म्हणून मी मैदानात उतरलोय. मैदानावर खेळणारी मुलं आपल्याला अशी वाटतात की ती काय वेड्यासारखी दिवसभर खेळत असतात, पण तसं नाही. त्या खेळण्यातूनच निश्चितपणे काहीतरी ते घडत असतं, घडवत असतं. आणि म्हणून तुमच्या हातून देखील चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडाव्यात अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला तर असा खूप उच्च परंपरेचा वारसा आहे. खेळाचा आहे, काव्याचा आहे, लेखनाचा आहे, शौर्याचा आहे. आणि म्हणून त्या कुठेतरी पठडीमध्ये तुमची नोंद व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन तुम्ही देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावेत. तुमच्यातला एखादा जरी खेळला तरी आपण सगळे खेळलो अशा प्रकारचा आनंद हा आपल्या सर्वांना निश्चितपणे मिळेल आणि तो मिळावा अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.